अभिजित, मी समजू शकतो, पण आता शाळेचं नाही तर समोर असलेल्या परीक्षेचा आणि भविष्याचा विचार करणं गरजेचं आहे. सर, तुम्हीच म्हणता ना शाळेतनं भविष्य घडतं म्हणून. मग ही शाळाच नाही का भविष्य असू शकत? शिक्षक झालास तर होईल की तेही भविष्य. शिक्षक झाल्यावर त्यांच्यासमोर उभं राहता येईल सर. त्यांच्यावर बेंचवर बसताय असं नाही ना. हे बघ अभिजित, आपण आयुष्यभर विद्यार्थीच असावं असा मोह कुणाला होत नाही सांग बरं. उलट जे पुढे गेलेत ना त्यांना तर जास्तच. पण जे परत आपल्याला कधीच मिळणार नाही हे माहिती असतं, त्याचाच तर मोह सर्वाधिक असतो, हो की नाही? अखेर शाळा ही एक सुंदर आठवण म्हणूनच आयुष्यभर सोबत ठेवावी लागते. असो, आता वेळ वाया घालू नकोस, पेपर लिह. आणि अभिजित, मला आणि संपूर्ण शाळेला तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. काय लिह. पल्लवी,